विद्यार्थी मित्रांनो, नवीन सेमिस्टर सुरू झालं की आपल्याला लगबग लागते टेक्स्ट बुक घेण्याची. पण टेक्स्ट बुक साठी आपण जर बाजारात गेलो तर आपल्याकडे पब्लिकेशन नंबर ऑफ अवेलेबल आहे. मग गोंधळ होतो की नेमके कुठल्या पब्लिकेशनचं टेक्स्ट बुक घेऊ. टीचर्स कडे गेलो तर एक टीचर वेगळे सांगतात, दुसरे टीचर वेगळे सांगतात, मित्र वेगळे सांगतात, सिनियर वेगळे सांगतात. चॉईस तुम्हाला करायचा आहे, पण तो चॉईस कुठल्या बेसवर करायचा हे मी आता इथे क्लिअर करणार आहे. आणि जे गोष्टी मी सांगेल, दोनच गोष्टी सांगणार, त्या फॉलो करा. जे टेक्स्टबुक तुम्हाला देईल तेच टेक्स्टबुक यूज करा. बघा, ज्यांना विषय बॅकलॉग किंवा रेग्युलर नाहीये त्यांनी काय करायचं, दोन गोष्टी फॉलो करायच्या. पहिली गोष्ट, ज्या टेक्स्टबुक घ्यायला गेले दुकानामध्ये की बघायचं त्याची इंग्लिश वाचून बघायची. आपली बोलताना कशी एकदम साधी इंग्लिश असते, साधी आपली इंग्लिश आपल्याला समजते, अशी ज्या पुस्तकाची लँग्वेज, वे ऑफ एक्सप्लेनेशनची लँग्वेज एकदम साधी सिंपल इंग्लिश असेल ते पुस्तक रेफर करायचं. आणि सेकंड, ज्या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिलेले ते पुस्तक रेफर करायचं. दोन गोष्टी कुठल्या सांगितल्या. पहिलं, ज्याची इंग्लिश एकदम सोपी, कारण टेक्निकल गोष्टी या ऑलरेडी इंग्लिशमध्ये समजत नाही आणि त्यात हायर ऑर्डर इंग्लिश असेल तर अवघड होऊन जातं. उलट इंजिनिअरिंग मराठी हिंदीत पाहिजेत, पण ठीक आहे आता इंग्लिशमध्ये. सो ज्याची इंग्लिश सिंपल एकदम सोपी समजायला ते पुस्तक, आणि ज्याच्यात प्रिव्हियस इयरचे मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले ते पुस्तक. या दोन गोष्टी जे पुस्तक तुम्हाला देतं तेच पुस्तक रेफर करायचं, त्याच पब्लिकेशनचे पुस्तकं घ्या. क्लिअर. आता ज्यांना बॅकलॉग असेल, म्हणजे ऍटलिस्ट 3 किंवा जास्त सब्जेक्ट बॅकलॉग आहे, म्हणजे त्यांना ह्या सेमचे 5 आणि मागचे 3, 4, 5 म्हणजे 8 ते 10 सब्जेक्ट द्यायचे, त्यांनी काय करायचं, या दोन गोष्टी आहेत प्लस तिसरी गोष्ट ऍड करायची. त्यांनीच तिसरी गोष्ट ऍड करायची. ती कुठली, की ज्या पुस्तकामध्ये युनिट्स एकदम कमी पानात भरले, म्हणजे एका पुस्तकामध्ये समजा युनिट जर 50 पानाचं आहे तर तेच युनिट ज्या पुस्तकात समजा 30च पानाचं, कमी पानाचं आहे, ते पुस्तक रेफर करायचं. कारण ऑलरेडी बॅकलॉग वाल्यांना खूप टेन्शन आहे आणि मोठे मोठे युनिट वाचून उपयोग नाही, वेळ वाचला पाहिजे, म्हणून जिथे कमी युनिट्स कमी पानाचे ते पुस्तक रेफर करायचं. क्लिअर. सो या पद्धतीने अभ्यासाला लागा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन पण नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो पर्पल ॲट ॲप मध्ये गेले तर या पुस्तकांपेक्षाही सोप्या सिंपल मराठी भाषेमध्ये आणि विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह असलेले आपले व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे आपल्या पर्पल ॲट ॲपवर, प्रत्येक विषयांचे आहे. ते जर घेतले तर पुस्तक पण घेण्याची गरज नाही. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, एकदा फ्री वाले व्हिडिओ बघा, तुम्हाला ते आवडतील. नक्की आवडले तर सबस्क्रिप्शन घ्या, पुस्तकाला बाजूला ठेवून द्या, पुस्तकाचीच गरज नाही. मग तुम्हीच तुमचे टीचर, तुम्हीच तुमचं टेक्स्टबुक आणि तुम्हीच तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व्हर, आणि ऍप्लिकेशन वापरून नक्की तुमची इंजिनिअरिंग स्कोर करा. थँक्यू.